आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नाव दिवाकर. माझी आंतरिक शक्ती पूर्णपणे मला मिळाली आहे का याचा प्रयोग करण्यासाठी त्या बिचाराला त्याचा जीव गमवावा लागला असंच मला वाटतं. सर, हे स्वामींचे डिस्चार्ज रिपोर्ट आहे. तुम्ही आता निघू शकता. थँक्यू सर. असं का बघतोय? घे हे पैसे. इतके दिवस माझी किती सेवा केली असशील. त्यासाठी माझ्याकडून छोटीशी भेट आहे. अरे पैसे घ्यायचे सोडून मलाच का बघत उभा आहेस? घे पैसे. तसं काही नाही स्वामीजी, घे तुम्ही. सुखी राहा. काय झालं स्वामीजी? नाही काही नाही. तू चल. वाचलं. हे घ्या. जरा थांबा सर, तयार झालं की बोलवते. सर, हे कॅश काउंटरला जाऊन चेक करून घ्या. ठीक आहे. राजशेखरने सगळ्यात आधी मला फोन करून फॅक्टरी जळाली आहे म्हणून इन्शुरन्स पेपरवर सही करायला बोलवलं. जर मी आलो असतो तर कुमारच्या जागी मी मेलो असतो. म्हणजे एक्सक्यूज मी, हे बिल घ्या आणि किती झाले ते सांगा. स्वामी, डिस्चार्ज तर दिलाय, पण मी दिलेले मेडिसिन्स वेळच्या वेळी घ्यायच्या. काही वाटलं तर अगदी बिनदिक्कतपणे मला कॉल करा. बऱ्यापैकी रेस्ट घ्या. कॅश नाही आहे, चेक पेमेंट. अगदी लवकरच तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. औषधं महत्वाची, ती वेळच्या वेळी घ्यायला पाहिजेत. तब्येतीची काळजी घ्या. मी येतो. आता कशाला लपून लपून बघतोयस आम्हाला? खरं बोल. चल. सर सोडा ना. सांग रे बाबा, का असा पाठलाग करतोयस तू? सांगायला खूपच भीती वाटते स्वामीजी. काही असू दे, बिंदास बोल. सगळं क्लिअर हा झालं. ओके सर, थँक्यू. मी तुला काहीही करणार नाही. बिंदास्त बोल तू. तुमच्या जीवाला धोका आहे स्वामीजी. स्वामीजी, काही दिवसांपूर्वी ते उभे आहेत ना, त्यांच्यासोबत गंगा नावाची एक मुलगी आली होती. त्या मुलीने तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि गंगाचा तुम्हाला मारण्याचा तो प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला. आणि मग ते फुटेज घेऊन लता नावाच्या एका नर्सने त्या मुलीला धमकावलं आणि मग पैसे उकळण्यासाठी चेन्नईला गेलं. आणि मग ती काही जिवंत परत आलीच नाही. तिचा मृतदेह सापडला आणि मग तिचा खून हे जे उभे आहेत ना, त्यांच्या महालासमोरच झाला होता. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये, त्यांनी माझी चौकशी करू नये म्हणूनच मी घाबरून कोणाला सांगितलं नाही. तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला ही गोष्ट न सांगणं हे काही माझ्या मनाला पटत नव्हतं. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. हे कृपा करून तुम्ही कोणालाही सांगू नका. आणि हो, तुम्ही सावध राहा. कुमार म्हणून कोणीतरी आहे, त्याच्या खुनाच्या आरोपाखाली ते तुरुंगात आहे असं मी पेपरमध्ये वाचलं. म्हणूनच जरा तुम्ही सावध राहा. येतो मी स्वामीजी. काय स्वामी, एवढं सगळं घडलं, तुम्हाला काहीच माहित नाही? जाळं फक्त तुमच्यावरच नाही, माझ्यावरही फेकलं गेलंय. माझ्या अंदाजानुसार नंदिनी खूप दिवसांपासून गंगाच्या शरीरात राहते.
आपल्याला त्याचा अंदाज नाही लागला. आम्हाला कळलं नसेल पण तुम्हाला कसं नाही कळलं हो स्वामी? त्यांचे चांगले दिवस होते. माझी नित्यपूजा न केल्याने माझी शक्ती गमावून मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. फक्त एवढंच नाही, नंदिनी एक शक्ती नाग आहे. ती बाहेर असेल तर आपल्याला माहिती मिळेल, पण ती कोणाच्या शरीरात गेली तर सामान्य डोळ्यांना नाही दिसणार. नियमित यज्ञ पूजा करूनच तिचा ठाव ठिकाणा कळू शकेल. राजशेखर येतोय. याविषयी राजशेखरला काही बोलू नकोस सध्या. हे प्रकरण मी सांभाळून घेईन. तू अजिबात घाबरू नकोस, फक्त शांत राहा. ठीक आहे स्वामी. स्वामीजी, चला आपण जाऊ. चला स्वामी. बालाजी, थेट घरी चल. एक मिनिट. काय झालं स्वामीजी? मी जिथे सांगतोय तिथे गाडी घेऊन चल. ठीक आहे, चल चल. त्या दिवशीच मी कालचक्र शोधून काढलं असतं, पण त्या म्हातारीने सगळा घोळ घालून ठेवला. आज राजशेखर पण घरात नाहीये. राजशेखरच्या खोलीत कालचक्र शोधण्याची ही चांगली संधी आहे. मला जाताना कोणी पाहिलं तर काम होणार नाही, त्यामुळे तू जा. तू त्या खोलीत कसं जायचं असा विचार करतोयस का? तू फक्त रंग बदलणारा सरडा नाहीयेस, कळलं का? गवताच्या काडीपासून माणसाच्या शरीरापर्यंत तुझ्यात निरनिराळी रूप बदलण्याची शक्ती आहे. माझ्या मंत्रशक्तीमुळे तुझी माया शक्ती मी बाहेर काढणार आहे. थांब. कागभुचंड 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 कागभुचंड. कागभुचंड कागभुचंड कागभुचंड. छोटासा होल जरी मिळाला तरी आतमध्ये शिरताना काही अडथळा आला तर त्याला चिरून आत जाण्यासाठी तुला तेवढं मजबूत बनवणार. आता जा लवकर. राजशेखरच्या खोलीत जाऊन ते कालचक्र कुठे आहे याचा शोध घे. हा चिकचिका आवाज कसला येतोय? इथूनच आवाज येतोय पण डोळ्यांना दिसत का नाही? तू इकडे आहेस होय? काय ग, काय करतेस तू? मॅडम, साहेबांच्या खोलीत कुठला तरी किडा आलाय. पळवलं तरी जातच नाही.
कुठे ठेवले कुठे ते याने काम होईल. चल बाहेर जाऊ. कुठे? याला एवढंच पुरेसं आहे. मॅडम नको मॅडम, का ग? त्याला विषारी काट असतो बघा, बाहेर लागलं तर पॉइझन होईल बघा. ओ अच्छा ठीक आहे, मग तू चुचलून दे. हाताला स्प्रे लागलाय, आधी हात धुवायला हवा. तुला पण शोधताना त्रास देत आहेत काय? देवी येते, तू इथेच बस. ताई हिंडत फिरत होती तेव्हा काहीतरी बडबडत बसायची. या घरात सगळ्यांचा छान टाइमपास व्हायचा. वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही. ताई झोपल्यापासून मात्र सगळं कंटाळवाणं झालंय. हो ना ताई? ए काय ताईची काळजी घेतेस ग? कशी होती आमची ताई आणि तिची काय स्थिती करून ठेवलीयस? अजून बेडशीट पण बदलली नाहीस. एवढं वय झालं तरी आमची ताई फिट आणि फ्रीज मध्ये ठेवलेल्या ऍपल सारखी फ्रेश असायची. आणि आता सुकलेल्या भेंडी सारखी झालीये. हीच तुझी काळजी घ्यायची पद्धत आहे का ग? नीट पुसून पावडर वगैरे लावून नेहमी छान ठेवायचं. काय बघतेस ग? हा काय नाही मॅडम. हे बघ, तुला काम करायचं असेल तर नीट कर, नाहीतर इथून चालती हो. आजची तुझी शेवटची वॉर्निंग आहे. तू आता काय करणार आहेस मला नाही माहित, पण मी पुन्हा येईन तेव्हा माझी ताई नेहमी सारखी टवटवीत दिसायला हवी. तिची झोपायची जागा अगदी टापटीप हवी, कळलं? हा चल काम कर. फ्रेश ऍपल सारखी हवी आहे का? आत्ता कर.
अशी का बघते? ताईला ही अगरबत्ती फार आवडते. ती जागा साफ केल्यावर ही अगरबत्ती लावून ठेव. काय ग चामुंडी, एवढा लवकर क्लीन करून टाकलं? विश्वास नाही होते मला. तुला माझी एवढी भीती वाटते का? अगं पण ताई कुठे आहे ग? हा, कुठे आहे ताई? अगं बोल ना, कुठे आहे ताई? अगं माझी ताई कुठे? बोल. ताईला तू काय केलंय? ताई, देवा रे, ताई कुठे? ताई, ए ताई, ताई कुठे दिसत नाहीये? ए, ठोकण्यासारखी काय बघतेस? विचारते ना, ताई कुठे? सांग लवकर, सांग ना. इथे ताई, ताई, ताई. हिने एकटीने ताईला कसं उचललं असेल? माझा विश्वासच बसत नाहीये. ओ, सर्कसवाली आहे ना, म्हणून उचललं असेल. ताईनं बेडवर ठेवायचंय. आधी एकटीने कसं तरी उचललं, पण खूप त्रास होतोय मला. तुम्ही हात लावलात तर बरं होईल, म्हणजे लगेचच ठेवू. कोण? मी नाही, माझी कंबर दुखते. थांब, मी कोणाला तरी पाठवते. हा, तू माझ्या कार्यात अडथळा आणला होतास ना, म्हणूनच आता तूच माझ्या खेळण्यातली बाहुली आहेस. कुठे जात आहे ते पार्टनर? माहित नाही, चल बघू. जगदंबा कुठे ग? या ना, या स्वामी. तिला मायनर अटॅक आला होता. डॉक्टरांनी तिला रेस्ट घ्यायला सांगितली. आतमध्येच आहे ती. तुम्हाला निरोप द्यायला सांगितला होता, पण टेन्शन मध्ये मीच विसरून गेले होते. ती आतच आहे, जाऊन भेटा ना स्वामी. काय ग, अचानक तुला मायनर अटॅक कसा काय आला? सांभाळून सांभाळून. ते काय झालं ना स्वामी, ते हे माझेच मित्र आहेत. चालेल, तू बोल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुरुंगातून गंगाकडून सगळी माहिती मिळवून मी परत बाहेर आले. पण कारमधून येताना एका सापाने मला घाबरवलंच वाटलं. त्या धक्क्याने तिथेच माझ्या छातीत दुखायला लागलं. आत्ता मला जरा बरं वाटतंय. समोरून तू साप पाहिला होतास का? नाही, तो माझा भ्रम होता. भ्रम असला तरी तो फार भयानक होता. तो भ्रम नाहीये, तो कल्पनेतला साप नाहीये. सुडाच्या भावनेने आलेला शक्तिनाग होता. त्याची तू माहिती गोळा केलीस म्हणून त्याने तुला घाबरवलंय. गंगाने तुला काय सांगितलं? तुमचा संशय बरोबर निघाला. नंदिनी गंगाच्या शरीरातच होती.
घडलं त्यात गंगाचा दोष नव्हता. तिच्या शरीरात असलेली नंदिनीच त्याला कारणीभूत होती. ती तुझ्यापासून काहीतरी लपवते असं भासलं का? तिने सांगितलेला शब्द खराय. ती खोटं बोललेली नाही. तिच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतःवर आरोप घेऊन ती तुरुंगात थांबली. ती गंगा एक मूर्ख आहे. नंदिनी तिच्या शरीरात आहे असं सांगितलं असतं तर त्या सापाला सहज पकडून बंद करता आलं असतं. आता बाहेर असल्यामुळे कोणत्या रूपात ती असेल हे सांगता येत नाहीये. नाही स्वामी, ती मूर्ख नाहीये. तो साप तिचं शरीर सोडून जात असताना तिने त्या सापाकडून माझ्या शरीराशिवाय दुसऱ्या कोणत्याही शरीरात प्रवेश करायचा नाही असं वचन घेतलंय त्याच्याकडून. आणि म्हणून तो साप दुसरं कोणतंही रूप धारण नाही करू शकणार. गंगा बाहेर आली तर तो साप गंगाच्या शरीरात प्रवेश करून तिच्या कुटुंबाचा बळी घेईल म्हणून ती स्वतःचं आयुष्य त्यागून तुरुंगात बसलीये. राजशेखर, पार्टनर, पार्टनर, राजशेखर, काय झालं? जा बाबा. गंगा काही या घरची मूलकरण नाहीये. ती या घरातली मुलगीच आहे. काय झालं राजशेखर? गंगाविषयीचं सत्य जाणून घेण्याआधीच मी तिच्याबद्दल चुकीचा विचार केला स्वामीजी. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तरी या परिस्थितीत असाच विचार केला असता. माझ्याकडनं चूक घडली स्वामीजी. काळजी करू नकोस राजशेखर. गंगाला आपण बाहेर घेऊन येऊ. पण स्वामीजी, गंगा कशी बाहेर येऊ शकते? तिचा त्याग दिसत असतानाही अशा परिस्थितीत आपण तिला बाहेर आणू शकत नाही स्वामीजी. नंदिनीचा विचार करून घाबरतोयस? घाबरू नकोस. ती फक्त आता एक साप आहे. एका सामान्य सापासारखी ती सुद्धा त्याच भागात फिरत असेल. गंगा बाहेर येण्याची ती वाट बघत असेल. मी तुझ्या सोबत असेपर्यंत अमावस्येची रात्र सोडली तर बाकीच्या दिवसात ती काहीही करू शकणार नाही. अमावस्येसाठी आणखीन 4 दिवस उरले आहेत. त्याआधी त्या नंदिनीला मी परत पकडून आयुष्यभर बाहेर नाही निघू शकणार अशा मंत्रबंधनात अडकवून त्या नंदिनीला वारुळात बंद केलं तर आपण सहजपणे गंगाला बाहेर आणू शकू. ए बिच्छू, हो स्वामी. राजशेखरला कार मध्ये बसून ये. ये पार्टनर. गंगा, कालचक्राविषयी काही बोलली का? नंदिनीने गंगाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर तिने तिला गंगा म्हणून जगूच दिला नाही. नंदिनीने तिच्यावर वर्चस्व मिळवलं आणि म्हणूनच नंदिनी विषयी तिला गंगाला काहीच माहित नाही. मग पार्वतीपुरम वनदेवी याविषयी तिला काही माहिती आहे का? काहीच माहिती नाही. स्वामी, तुम्ही कोणत्या विचारात हरवलात? आपला विषय तर गंगाला माहित नाहीये ना. प्रॉब्लेम नाहीये ना आता. गंगामुळे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला एका समस्येचा सामना करावा लागेल. नंदिनी गंगाच्या शरीरात नाहीये तर ती कालचक्राच्या शोधात निघाली असेल. जर का ते कालचक्र तिच्या हाती लागलं तर तिची शक्ती प्रचंड वाढेल. मग तिला बंधनात अडकवणं कठीण होत जाईल. कालचक्र नंदिनीच्या हाती लागण्याआधी आपण तिला पकडायला हवं. तब्येतीची काळजी घे. चल. चला.
काय ग मंदिरात एवढी गर्दी आहे? काही विशेष आहे का? हा, या मंदिरात साप शिवलिंगावर बसून सगळ्यांना आशीर्वाद देतोय. सगळीकडे याची चर्चा आहे. आपण पण आशीर्वाद घेऊया म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आले. चला ना जाऊया नाही आपण. नाही, तू जाऊन ये, मला फोन करायचा आहे. फोन नंतर कराओ, आधी येऊन तो चमत्कार तरी बघा. तुला हवं तर जाऊन बघ. चल जा. ठीक आहे. ए वेणी, लवकर या. एक बुकिंग करायचंय मला, लवकर निघायचंय. तुम्ही तर येत नाहीये आणि मला पण जायला देत नाहीये. तुमचं नेहमीच असतं बघा. थांबा, येते लवकर. ओम नमः शिवाय. 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 ही दर्शन घ्यायला गेलीये की दर्शन द्यायला गेलीये? वेणी, वेणी. वेणी. अगं वेणी, लवकर ये ना. हो आले. थांबा थांबा. अगं चल लवकर वेणी. ये. अगं काय करतेस? अगं ये ना. काय ग, वेळ जातो, लवकर ये. वेणी हो चल. आले. थांबा. किती उशीर केलास? माझ्याकडे वेळ नाही, तुला बोललो ना मी. चल लवकर आता. काय हो, सापाला बघितल्यावर मी सगळं काही विसरूनच गेले. सॉरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुझा मी इथूनच जातो. अहो, मंदिरातून आल्यावर लगेचच जायचं नसतं. 1 मिनिट घरात थांबून मग निघा. तुला वेळेची जराही किंमत नाही, मुहूर्त शोधत बस. अहो, आज मूळ नक्षत्र आहे. संध्याकाळी हनुमान मंदिरात आपल्याला अभिषेक करायचंय आणि पूजेचा प्रसादही वाटायचंय. संध्याकाळी पण मंदिरात जायचंय का? हो, मंदिरात जाणं हे पुण्याचं काम आहे. त्यात तुम्ही हयगय करू नका आणि विसरू नका.